नाही, मी पार्थ पवारांबद्दल बोलते, कारण का पार्थ पवार राजकारणात नाहीत आणि मी फक्त कारण हे बघा, अजित पवार आज सरकारमध्येच आहे, त्याच्यामुळे देवेंद्रजी, अजित पवार, शिंदेसाहेब जे कोणी सत्तेमध्ये आहे ते एक गव्हर्नमेंट म्हणून आपण एक युनिट म्हणून बघूया आपण. त्याच्यामुळे ह्या युनिटनी उत्तरं दिलं पाहिजे, कारण का तुमच्या चॅनलवर मला कुठून स्टोरी माहिती आहे, तुमच्या चॅनलपासूनच. त्याच्यामुळे तुमच्या चॅनलमध्ये जे जे दिवसभरात मी पाहिलं आहे, काल रात्री नाही, मी आज सकाळपासून ही स्टोरी पाहिली आहे, कारण का मला कोणीतरी ती पाठवली तुमच्याचपैकी एका पत्रकाराने. तेव्हापासून मी स्टोरी पाहिली, दिल्लीच्या वर्तमानपत्रात ती आलेली नाही आज. ताई, पण अगोदर जैन समाजाची जमीन गेली, वक्फमध्ये मुस्लिम समाजाची जमीन गेल्या, आता ही दलित समाजाची जमीन. नाही नाही, बघा, जैन बोर्डिंगचा विषय हा अतिशय चिंताजनक होता. तो व्यवहार कॅन्सल झाला आणि लोक रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांना न्याय मिळाला. आता ह्या जमिनीचं नक्की काय आहे हे महाराष्ट्राच्या सरकारने स्पष्ट करायला पाहिजे, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, रेव्हेन्यू मिनिस्टरनी, कारण काही सगळे कन्फ्युजिंग सिग्नल्स आहेत ना. तुम्ही नाही का, तुम्ही बघा ना, तुम्ही ज्या स्टोरी जेव्हापासून ब्रेक झाली आत्ता या क्षणापर्यंत किती त्याच्यात कॉन्ट्रडिक्शन्स आहेत, आणि कॉन्ट्रडिक्शन्स कोणी खरेदी केले त्याचे नाही आहेत. महाराष्ट्र सरकारने उत्तरं द्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं विधान होतं की प्रथमदर्शनी या सगळ्या गोष्टीकडे बघितल्याच्या नंतर काहीतरी गडबड झाली असं वाटतं की या सगळ्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं तुम्ही विधान आता सांगितलं, कारण का हे सगळं बघता मुख्यमंत्र्यांकडनं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं तुम्हाला वाटतं? शक्यता नाकारता येत नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे ना, कारण का शेवटी ते मायबाप सरकार आहे. डिपार्टमेंट हे सगळं कुणाला फायनली रिपोर्ट करतं, तर माननीय मुख्यमंत्र्यांना. आणि जेव्हा मला कधी आश्चर्य वाटतं जेव्हा तहसीलदार म्हणतात की मी सहीच नाही केली, मग व्यवहार झाला कसा? ताई, तुम्हाला हे काय म्हणजे मला आपल्या कुणाच्याही बुद्धिमत्तेच्या बाहेर येते. असल्यामुळं हा सगळे लाभ देण्यात आले, तुम्हाला असं म्हणायचंय? असं कसं मी म्हणणार आरोप? एकीकडे महाराष्ट्र, आपण हे महाराष्ट्र सरकार सीमित बोलूया. महाराष्ट्र सरकार म्हणतं की ही जमीन विकता येत नाही, मग विकली कशी गेली? मग स्टॅम्प ड्युटीचा विषयच येत नाही, तहसीलदाराच्या सहीचाच विषय येत नाही, जर जमीनच विकता येत नाही. इट इज सो कन्फ्युजिंग. तुम्हाला नाही कन्फ्युजिंग वाटत आहे? खरेदी खर्च झालेला आहे. अहो, पण मग महाराष्ट्र सरकार कसं, मग तलाठी कसं म्हणतो, तहसीलदार तलाठी काय म्हणतात, आम्ही सहीच नाही. मान्य आहे ना मला, पण मग कोणीतरी ज्याच्यावरती तुम्हाला असं म्हणायचं की दबाव टाकून हे सगळं करून ते नाही मला माहिती, अडकवले जातात ते मला त्याच्यावर बोलताच येणार नाही, कारण का ह्याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे. पुण्याचे कलेक्टर असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, रेव्हेन्यू मंत्री असतील, हेच उत्तर देऊ शकतात ना. आपण ज्यात तुम्ही दोन व्यक्तींची नावं घेतली, मुख्यमंत्री आणि रेव्हेन्यू मिनिस्टर, त्यांच्याकडनं मात्र सगळ्याची चौकशी केली जाईल. माझं काय म्हणणं आहे, एक आधी छोटासा व्यवहार करूया. उद्या तुम्ही जरी गेला व्यवहार करायला आणि एक तर ती सरकारी जमीन आहे असं सरकार म्हणतं, मग सरकारी जमीन अशी विकता येते का? त्याचा एक प्रोसेस आहे. मग हा प्रोसेस फॉलो केला का नाही, ह्याचं उत्तर कोण देऊ शकतं आपल्याला? ह्याचं उत्तर फक्त पुण्याचे कलेक्टर देऊ शकतात. त्याच्यामुळे त्याची आपण एक वाट बघूया. एक दुसरं, मग जमिनीचा व्यवहार झाला का नाही, हा तहसीलदार काय म्हणतात की मी सहीच नाही केली. अरे या बाबांनी सहीच नाही केली तर व्यवहार झाला का नाही झाला, हे किती कन्फ्युजिंग आहे का नाही? पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत, बऱ्याच गोष्टी म्हणजे पालकमंत्र्यांच्या अनुषंगाने ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे निर्णय होतात ते पालकमंत्र्यांना बऱ्यापैकी माहिती असतात. मग दादांच्यात इन्व्हॉल्वमेंट नसेल असं तुम्हाला वाटतं? किंवा कारण मला नाही सांगता येणार. याचं कारण असं की इतके मिक्स सिग्नल्स सरकार देते. म्हणून मी म्हणते की इंग्रजीमध्ये एक शब्द आहे बनाना रिपब्लिक. महाराष्ट्र सरकारमध्ये एका डिपार्टमेंटला माहितीच नाही दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललं. हे आरोप प्रत्यारोप आणि ज्या पद्धतीने त्या तहसीलदार, वळवी नावाचे जे तहसीलदार आहेत, जर त्यांनी सहीच नाही केली तर काय म्हणून तुम्ही त्या अधिकाऱ्याला कामावरनं काढताय? हा माझा पहिला मुद्दा आहे. याची पारदर्शक चौकशी पाहिजे. ऑर्डर कोणी काढली तहसीलदाराला काढायची? जर तहसीलदार म्हणतायत, आणि हे तुमच्या चॅनलवरनं बघूनच मी सांगते, मी कुणाशीच बोललेले नाही, इट इज जस्ट लॉजिक की जर तहसीलदार म्हणतात की मी सही नाही केली, तर एक तर जर सहीच नाही केली त्याचं निलंबन का? पहिलं निलंबन मागे घ्या त्या तहसीलदाराचं. काय त्या तहसीलदाराची चूक? आणि पारदर्शक काय